ब्राह्मणवाडा परिसरात एचपी गॅसचा तीव्र तुटवडा, नागरिकांचा काळाबाजाराचा आरोप, एजन्सीवर कारवाईची मागणी. केंद्र व राज्य शासनाकडून देशात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी ग्रामीण भागातील वास्तव मात्र याच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावासह बेलापूर, बदगी, जांभळे, काळेवाडी, मन्याळे, कळंब, खुंटेवाडी आणि पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये एचपी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मार्च महिन्यापासून या संपूर्ण परिसरात एचपी कंपनीच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. अनेक ग्राहकांना बुकिंगनंतर ओटीपी आणि कॅश मेमो प्राप्त होत असूनही प्रत्यक्षात सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की सामान्य ग्राहकांना गॅस मिळत नसताना परिसरातील काही हॉटेल चालकांना मात्र मुबलक प्रमाणात सिलेंडर पुरवठा केला जात आहे. त्यामुळे संबंधित गॅस एजन्सीकडून काळाबाजार सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी ब्राह्मणवाडा गावात गॅस वितरणासाठी एजन्सीची गाडी आली असता केवळ 20 ते 21 सिलेंडरच आणण्यात आले होते. मात्र त्यावेळी सुमारे 80 ते 100 ग्राहक रांगेत उभे होते. अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेकांना गॅस न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत दैनिक समर्थ गावकरीचे पत्रकार संजय गायकर यांनी स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की माझ्याकडे ओटीपी आणि कॅश मेमो पावती असून मला 30 एप्रिलचा गॅस टाकी डिलिव्हरीचा मेसेज आला असून अद्याप मला गॅस टाकी मिळालेली नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर ग्रामीण भागातील लोकांनी स्वयंपाकासाठी पर्याय काय वापरायचा? शासन म्हणते तुटवडा नाही, मग ब्राह्मणवाड्यात 2 महिन्यांपासून गॅस का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच संगमनेर येथील एसबी दिवेकर गॅस एजन्सी गेल्या 2 महिन्यांपासून ब्राह्मणवाडा परिसरात नियमित पुरवठा करत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एजन्सीची गाडी गावात आल्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची उद्धट वागणूक दिली जात असल्याची तक्रारही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सीच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ब्राह्मणवाडा व पंचक्रोशीतील गावांना तातडीने नियमित गॅस पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि पत्रकार संजय गायकर यांनी केली आहे. या संदर्भात संबंधित विभागांना ईमेलद्वारे अधिकृत तक्रारही पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांचा सवाल आता एकच, शासन म्हणते तुटवडा नाही, मग ब्राह्मणवाड्यात 2 महिन्यांपासून गॅस का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेमो तुमच्याकडे गाडीत पडलेला आहे, तुम्ही का नाही काढत? अरे हा याडा बनवतो आपल्याला. त्यांना पहिलं द्या. मागच्या बुकिंगांचे लेट पेंडिंग वाले त्यांना पहिलं द्या. मागच्या टाक्यांना हेच नाही, मागच्या ओटीपी वाली टाक्यांना काही हिशोबच नाही. पुढे टाक्या पुढे चालले काय पहिले द्या, टाकी येतच नाही. अहो नंबर इकडे द्यायचं काय काम नाही, तुमच्या तिकडे त्यात द्यावा. एजन्सीला बुकिंगचे सगळे जातात डाटा तिकडं.